जून 1980 मध्ये पूर्ण झालेल्या उजनीतून सध्या सोलापूर जिल्ह्यातील 1.5 लाख हेक्टरला पाणी मिळते। याशिवाय आता बार्शी, चिरापूर, देगाव, एकरूक, आष्टी, सांगोला व मंगळवेढा उपसा सिंचन योजनांची कामे सुरू आहेत। शिरापूर बार्शी एकरूक योजना जून 2026 पर्यंत पूर्ण होतील। देगाव, आष्टी, सांगोला, मंगळवेढा योजनांसाठी डिसेंबर 2027 पर्यंत वाट पाहावी लागणार आहे। त्यानंतर आणखीन 1,34,746 हेक्टर शेतजमीन ओलिताखाली येणार आहे। महाराष्ट्र स्थापनेनंतर 1966, 1972, 2013, 2023 या वर्षात दुष्काळाचा सामना करावा लागला। गावागावातील लोकांचे स्थलांतर झाले। पण जून 1980 मध्ये 117 टीएमसी साठवण क्षमतेचे उजनी धरण झाले। उजनीवर 126 किलोमीटरचा उजवा आणि 132 किलोमीटर लांबीचा डावा कालवा बांधला गेला। त्यातून 1,47,800 हेक्टर जमिनीला पाणी मिळाले। सीनामाळा व दहिगाव उपसा सिंचन योजनांमधून 38,000 हेक्टर क्षेत्र ओलिताखाली आले। आता नव्या 7 उपसा सिंचन योजनांमुळे 1,34,746 हेक्टरला पाणी मिळणार आहे। जिल्ह्यात खरीपाचे क्षेत्र वाढले। जिल्ह्यात आता सुमारे 45 साखर कारखाने असून बागायती क्षेत्र विशेषतः फळबागा वाढल्या।